का गेला बॉल दे की गार आहे का गार आहे ना पण गार नाही पाटील वॉरियर्स आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवावा 11वा खेळाडू सामन्याला होते सुरुवात सलामीची जोडी दाखल झाली आहे अनिल मोडक आणि दुसऱ्या बाजूने प्रशांत मोडक ही जोडी दाखल होईल तर गोलंदाजी मार्कवर अमित मोडक सज्ज होताना पाहायला मिळतील सामन्याला सुरुवात झाली आहे पहिला चेंडू डॉट आलाय महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा आहे आणि जशी जशी स्पर्धा पुढे जाते तशी तशी प्रत्येक संघ विजयाच्या आकांताने धावत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचे शुभागमन होत आहे आमचे मार्गदर्शक खरं तर हिंदवी केबल नेटवर्कच्या माध्यमातून अगदी केबलचं जाळं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये रचलेलं पाहायला मिळतं परंतु मैत्रीच्या धुनेतील देखील राजा माणूस अमोलदादा मोडक यांचं देखील शुभागमन आपले हार्दिक हार्दिक स्वागत इथे झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद होतोय प्रशांतला इथे परतावं लागेल पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय वालावस्ती फायटर्स आणि पाटील वॉरियर्स ही मॅच आपण पाहतोय दोनही संघांसाठी विजय तितकाच महत्त्वाचा आहे लढावं लागेल लढाई क्रिकेटची कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ मात्र वडकी प्रीमियर लीग आपण पाहतोय मोठ्या थाटाबाटात संपन्न होते आज दिवस क्रमांक 9 आणि 9व्या दिवसातील मॅच क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये जी सुरू होताना पाहिली आहे पहिले 2 चेंडू सुरेख आलेत परंतु इथे आक्रमण विशाल मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आल्यासरची आक्रमणाला सुरुवात चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर मी आहे स्वराज्याचा नारा मी आहे बादलबारा 4 रन चौकाराच्या मदतीने धावफलक संघाचं खातं मात्र इथे उघडलंय 4 धावा धावफलकावरती आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी अरे बाटणे इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावताय झेल घेण्यासाठी प्रयत्न होता झेल सुटलाय आणि त्यानंतर जीवनदान मात्र विशालला मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे हे जीवनदान किती घातक ठरणार गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि गतवर्षी विशाल बोडक यांची फलंदाजी आपण पाहिली आहे कोणत्याही क्षणी आक्रमक रूप धारण करू शकतात आणि त्यांना मात्र जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकलेत आणि इथे अगदी आपण पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू अडवण्यासाठी प्रयास पाहायला मिळाला आहे परंतु इथे देखील चेंडूने दिलाय गुंगारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर हे रास्ते हे 4 के चौकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतंय 10 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक अजूनही मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल लढावं लागेल लढाई क्रिकेटची आहे युद्ध क्रिकेटचं रंगतंय क्रिकेटचा महोत्सव वडकी प्रीमियर लीगचा थरार
आपण सर्वच जण अनुभवतोय मानाची स्पर्धा आहे. इथे देखील आक्रमण होते आडवा बाटणे, विशालला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर विशाल ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय धावफलकावरती 14. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 1 बाद 14 धावा धावफलकावरती आहेत. अनिल मोडक यांनी 3 षटकार मारले तर आनंद ढवळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज आहे. अजय मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, झेल सुटलाय. अनिल मोडक यांना देखील जीवनदान आहे. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते मित्रांनो, एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. इथे संधीचं सोनं काय होताना पाहायला मिळत नाही. वारंवार चुका, गलती 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 ओपे गलती. हा चेंडू मात्र इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा 12 आहे. बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा टप्पा तितकाच महत्त्वाचा असतो. इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये होते वाढ. 21 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये देखील आक्रमण विशाल करतायत. इथे देखील आडा बॅटने मोठा फटका तर खेळलाय. चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाड आला तो लाईव्ह झिंगाल आला. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 27. लागोपाठचे 2 आलेत, लागोपाठचा तिसरा येणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, उंच भरारी घेतोय, आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी तोप. षटकार. 6 रन. लागोपाठचे 3 षटकार विशाल यांच्या बॅटमधून आलेत. धावफलकावरती 33 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एक चेंडू बाकी आहे या षटकाचा. आणि पलीकडच्या बाजूला जे क्रिकेटर्स बॉल शोधण्यासाठी जात आहेत ना, डीपी आहे पलीकडच्या बाजूला, स्वतःची काळजी घ्या, मनापासूनची विनंती असेल. थोडस प्रेक्षकांना विनंती आहे, त्या ठिकाणी डीपी आहे, कोणी त्या ठिकाणी जाऊ नका. बॉलसाठी बॉल गेला तर जाऊ द्या, रिक्स कोणी घेऊ नका. चला या इकडं प्रेक्षक. या ठिकाणी नवीन बॉल दिलेला आहे. डीपीच्या आसपास बॉल गेला तर कृपया करून कोणी घेऊ नका. 33 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे अजय मोडक वरती होते आक्रमण. हा चेंडू इथे मात्र सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती. पंचांचा इशारा आला जातोय. 1 बाद 33 धावा आहे. उर्वरित 2 षटका अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. अनेक क्रिकेट रसिक घर बसल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने करतो. पीरसाहेब तरुण मंडळ वालवा वस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजनात मात्र तिसरंही पर्व. 3 वर्षापूर्वी छोटंसं रोपटं मात्र या स्पर्धेचं लावलं गेलं होतं, परंतु मोठ्या वटवृक्षामध्ये स्पर्धेचं रूपांतर देखील होताना पाहायला मिळेल. हा चेंडू सर्वजने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक वेगवान सिंगल आली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक 34 धावा आहेत. आदरणीय प्रतीकजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक धावतील, चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होतोय. तिथे बॅकअपचं काम सुंदर आहे. सिंगल डबलचं समीकरण पुन्हा एकदा अवलंबलं जाईल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता. बालबाल बचवलेत फलंदाज. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. 36 ऑन बोर्ड. बॅटने अगदी आपण पाहूया पुढे सरसावत आक्रमण नक्कीच पाहायला मिळत आहे. आणि हा देखील चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. कोल्हापुरी तडका, बंगाली रसगुल्ला. षटकार. धावफलकावरती 42. धावा पाहायला मिळत आहेत. याही षटकामध्ये आक्रमण रमेश यांच्यावरती होतंय. इथे देखील शॉटम पुल केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडूच्या खाली. टिपटिल झेल आणि इथे विशाल यांची खेळी मात्र संपुष्टामध्ये येताना पाहायला मिळते. 12 चेंडू खेळले, 40 धाव्यांची वैयक्तिक खेळी आहे विशालची.
जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये यश मात्र रमेश यांना मिळालं जाते. इथे देखील पुढे सरसाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा अधिकार आहे, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार पंचांकडे पाहायला मिळत आहेत. संतोष यांना बीट केलं जाईल आणि इथे चेंडू डॉट आलाय. हा देखील चेंडू बॅकफुट होती सरकले दिशा दिली आहे. अगदी आपण पाहूया गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक आता बाकी आहे. शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. आक्रमण होणं गरजेचं आहे, कारण एक सन्मानजनक स्कोर उभा राहायचा आहे. त्यासाठी कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. 40 43 धावा आहेत. तर शेवटचं षटक राहुल गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू समोर दिशेने आक्रमण तर चढवलं. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर दाखल होतोय. खणखणीत सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने 47 धावा आहेत. संतोष शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करतील. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. अनिल मोडक यांच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे. 48 धावा. इथे आक्रमण झालंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 ऑफ द बाहुबली. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग पर्व 3 या लीगच्या निमित्तानं माऊली कृपा पतसंस्थेचे माजी चेअरमन या ठिकाणी बाप्पू रामचंद्र मोडक यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. आयोजक पीरसाहेब मित्रमंडळ अखिल रामनवमी उत्सव वडकीगाव यांच्या वतीने बाप्पूंचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. पुन्हा एकदा 2 धावा येतील. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. सबोर्डच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे जाते. 59 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. 59 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. बॅटने इथे देखील आक्रमण होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमावर सिंगल तर घेतली. नो बॉलचा इशारा आहे. नो प्लस 2. 3 धावा येतील. 55 हे स्पीड लिमिट नक्कीच पाहायला मिळतंय. इथे देखील आक्रमण आणि हा चेंडू सरळ लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाते. 4 षटकांचा खेळ संपला. 68 बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू आणि 69 धाब्यांचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यानंतर होणारा सामना गणेशनगर हिटर्स विरुद्ध वडकी गावठाण चॅलेंजर्स. आपणास विनंती, आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी समोर यायचंय. चला कर्णधार. त्याचप्रमाणे या ठिकाणी हनुमान नागरी पतसंस्थेचे चेअरमन मनोहरजी शेवाळे आपलं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईव्हचं सौजन्य युवा उद्योजक अजयजी साबळे आपलं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत.
मस्कुलो टॉस करून घ्या. प्लेयर आलेले आहेत. या ठिकाणी 2 नंबरचं पारितोषिक ज्यांनी दिलं असे माऊली ग्रुप पतसंस्थेचे माजी चेअरमन बाप्पू रामचंद्र मोडक यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान होत आहे. बाप्पूंना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हा सन्मान या ठिकाणी आयोजक नितीनजी गायकवाड पोलीस पाटील आपणास विनंती बाप्पूंचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. टॉस कोणी विजय केलाय? गणेशनगर हिटर्स. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. चला बॅटर चला, आता जराही विलंब नको आहे. सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. अजय मोडक आणि दुसऱ्या बाजूने रमेश धैवडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गतवर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आपण पाहिला आहे, परंतु यावर्षी स्वतःवरती थोडेसे निराश नाराज आहेत. या मॅचमध्ये करावंच लागेल, स्वतःच्या बदगटामधील ताकद दाखवावी लागेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शंकर मोडाक सज्ज होताना पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा सामना पाटील वॉरियर्स विरोधामध्ये वालावस्ती फायटर्स. इथे पहिला चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. अजयच्या बॅटमधून आलाय छेरन षटकार. अजय मोडक आक्रमण करतायत. षटकार आलाय आणि षटकाराने संघाचं खातं उघडलेलं पाहायला मिळेल. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलं, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर अफलातून पाटील वॉरियर्स संघासाठी अजय करतायत. षटकार आलाय छेरन. समोरदिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे राजते हे चारके. षटकारा पाठोपाठ चौकार. अजय मोडक अर्थात नाना या नावाने प्रसिद्ध आहेत आणि एक अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 10 धावा, दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. इथे देखील आक्रमण पुढे सरसावत. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होईल. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. 16 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. याची डोळा धावफलकावरती धावा आहेत 16 आणि आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या मानाच्या स्पर्धेचा सजला गेलाय क्रिकेटचा 16. एक जबरदस्त आयोजनामध्ये क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अनेक इतिहास 16 ह्या अंकावरती घडलेले आपण पाहिले. वयाच्या 16व्या वर्षी 18 पगड जातीचे बावळे माझ्या राजाने एकत्रित केले आणि त्यानंतर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची घेतलेली शपथ आपल्या सर्वांना ठाऊक आहे. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्या ठिकाणी प्रेक्षक आपणास विनंती आहे, चला डीपी पासून बाजूला व्हा. छोटी मुलं थोडंसं तुम्ही ऐका जरा. चला इकडे या. नो बॉल. 17 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि अवघ्या 50 वर्षामध्ये स्वराज्य देखील काबीज केलेलं आपण आपल्या राजाने पाहिले. अभिमान आहे आपल्याला, आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये नक्कीच जन्माला आलोय. इथे देखील धावांसाठी धाव 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 3 धावा आहेत. 20 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. रमेश ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळतं. क्षमता आहे.
हा चेंडू सामोजने खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुरुष एकदा आला जातोय. 9+1 2 धावा येतील. अतिरिक्त धावांचा पाऊस या षटकामध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती 22. इथे देखील बॅट चालकीची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल. 23 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सुरुवातीच्या काळामध्ये जरूर आक्रमण झालं, परंतु त्या पाठोपाठ कमबॅक मैदानाच्या आतमध्ये शंकर देखील करताना पाहायला मिळालेत. इथे चेंडू डॉट आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. बिनबाद. 23 धावा आहेत. शेवटच्या आता 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 46 धावा. अठरा चेंडू 46 धाबा. काहीच सोपं, काहीच अवघड समीकरण आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही आहे. विशाल गोलंदाजीच्या माध्यमातून दाखल होत आहेत. विशाल कामगिरी करावी लागेल, कारण मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. पुढे सरसावत आक्रमण तर चढवलं. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयास आहे. फेकी थोडीशी उशिरा आणि त्यानंतर 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. 25 ऑन बोर्ड. 25 धावा आहेत. 44 अजूनही बनवायच्या आहेत. इथे आक्रमण पुढे सरसावत. अजयच्या बॅटमधून हवाई तडाका. कोल्हापुरी तडका. बंगाली रसगुल्ला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 31. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फार मोठं आक्रमण सलामीला आलेत अजय, आणि त्यानंतर आक्रमण करताना पाहायला मिळालेत. इथे देखील पुढे सरसाव चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल. वडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं वडकी गावचे माजी उपसरपंच, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी गायकवाड आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आला जातोय. 32 ऑन बोर्ड. युवा उद्योजक त्यांच्या माध्यमातून लाईव्ह सौजन्य आहे. अजयजी साबळे साहेब यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. आपलंही मनापासून धन्यवाद आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. षटकार आलाय आणि 9+ षटकार, अर्थात 7 धावा येतील. धावांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळतोय. इथे अतिरिक्त धावा रोखाव्याच लागतील, यात मात्र शंका नाही आहे. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकूया. इथे देखील आक्रमण रमेशच्या बॅटमधून होत आहे. हा देखील चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला. षटकाराच्या मदतीने 46 धावा आहेत. आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला. आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला, पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. एका बाजूने आक्रमण रमेश करतायत, तर दुसऱ्या बाजूने अजय मोडक देखील आक्रमण करतायत. आग लावणारी फलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावरती 46 आहेत. 46 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. विशाल यांच्यावरती आक्रमण कमबॅक होणं गरजेचं आहे. इथे देखील समोरदिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. तिथे डिरेखिडचा प्रयत्न होता. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तिसऱ्या धावेसाठी प्रयास पाहायला मिळेल, परंतु नकार मात्र अजय यांच्या माध्यमातून कळवलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 48. इथे देखील मिस टाइम शॉट आहे. उंच हवेमध्ये चेंडू. फॉलो थ्रू मध्ये विशाल झेल टिपतायत आणि कॉटन बोर्ड विकेटचे शिकार. फलंदाज होईल बाद. रमेश यांना परतवण्यामध्ये यश. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर मात्र विशाल देखील देताना पाहायला मिळालेत. 2 षटकं संपली. एक बाद 48 आहेत. शेवटचे आता 12 चेंडू जे शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्यात अजूनही 21 धावा. न्यू बॅटर अमित मोडक, सिक्सर किंग म्हणून त्यांच्याकडे गतवर्षी आपण पाहिले. षटकारांची बरसात त्यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाली आहे, परंतु याही वर्षी तशाच प्रकारची खेळी पाहायला मिळणार का, प्रश्नचिन्ह आहे. यावर्षी अगदी आपण पाहिले अनिकेत आंबेकर 6 चेंडू 6 षटकार हा विक्रम त्यांनी रचलाय. बापकारा 7 चेंडू 7 षटकार हा विक्रम त्यांच्या माध्यमातून रचला गेलाय. दुसऱ्या बाजूने गणेश मोडक यांची अफलातून खेळी आपण पाहिली.
इथे देखील आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. हवाई तडाखा अजय मोडक यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार आहे. शेरान नो प्लस षटकार, 7 धावा येतील. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील अगदी आपण पाहूया कही पे निगाही कही पे निशाणा आणि त्यानंतर अगदी इथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. कोणत्याच प्रकारची धाव नाही आहे आणि डबल बॅटला कोणत्याच प्रकारची धाव नसणार आहे. हा चेंडू आडा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. तिथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. पैकी सुरेख 1 धाव येईल. एका धावेबरोबर अब तक 56 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटच्या आता 10 चेंडू 13 धावींची गरज आहे. 10 चेंडू 13. हा चेंडू पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हातभर चेंडूला वळवलाय आणि इथे चांगला चेंडू प्रशांत यांच्या माध्यमातून देखील येतोय. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बाहुबली सिक्सर. चेरान षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 62 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आता 8 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. सात धाब्यांची गरज आहे. 7 क्रमांकाची जर्सी परिधान करून अमित मोडक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. 2 फलंदाज एकमेकांना साथ देताना पाहायला मिळतील आणि ही साथ द्यावीच लागेल कारण मॅच विजयाच्या दिशेने घेऊन जायचे असेल तर इथे शेवटच्या क्षणापर्यंत दोनही फलंदाजांना लढावं लागणार यात मात्र शंका नाही आहे. परंतु गोलंदाज जर अजूनही करामत करत असतील तर वालावस्ती फायटर संघ अजूनही विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतो. गोलंदाजांना इथे जादुई गोलंदाजी साकारावीच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. क्रिकेट रसिकांची गर्दी आज देखील पाहायला मिळते. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. प्रशांत अजूनही तिसऱ्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील आडो बॅटने आक्रमण तर आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण अफलातून करतायत. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2 धावल संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 64 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 धावींची गरज. पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. 3 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 64 धावा धावफलकावरती आहेत. पंचांचा इशारा नो बॉल आलाय. अर्थात 65 धावा आहेत. इथे देखील शरीरभेदक मारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धावींची गरज. 6 चेंडू 4. यानंतरच्या बोथ टीम्स रेडी राहा. लगेचच मॅच आपण सुरू करणार आहोत याची देखील नोंद घ्या. यानंतरची होणारी मॅच वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि गणेशनगर हिटर्स आजच्या दिवसातील 4थ्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. पुढे सरसावत आक्रमण तर आहे. चेंडू हवाई फायर लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. विजयी षटकार. चेरान 14 चेंडू 42 धावेंची खेळी अजय मोडक यांची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच अजय मोडक अर्थात नाना ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. चला अजय मोडक आपणास विनंती आपले मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घेण्यासाठी यायचं. ही देण्यासाठी माऊली कृपा पतसंस्थेचे माजी चेअरमन बाप्पू रामचंद्र मोडक आपणास विनंती आपण या ठिकाणी